मराठवाड्यात सर्वत्र नायब तहसीलदारांमार्फत 12,965 जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली होती। शासनाच्या आदेशावरून ही सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द ठरवण्यात आली असून आता त्यातील 5,000 प्रमाणपत्रे परत घेण्यात आली आहेत। राहिलेली 7,900 प्रमाणपत्रे येत्या 15 ऑगस्टपर्यंत परत घेण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यात अनेक ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्यांनी बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र काढल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। त्यांच्या या तक्रारीनंतर राज्यामध्ये काही ठिकाणी गुन्हे दाखल देखील करण्यात आलेले आहेत। तसेच या जिल्ह्यातील तहसीलदारांऐवजी नायब तहसीलदारांमार्फत जन्म प्रमाणपत्रे दिल्याची बाबही समोर आली आहे। त्यानंतर नायब तहसीलदारांमार्फत देण्यात आलेली जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले होते। त्यानुसार मराठवाड्यात अशी एकूण 12,965 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली। यामध्ये सर्वाधिक जन्म प्रमाणपत्रे ही जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मात्र एकही प्रमाणपत्र रद्द झालेलं नाही। याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे अधिकारी आपापल्या कार्यालयामधून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस हजर होते। संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत आतापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली आहे। त्यानुसार रद्द केलेल्या एकूण प्रमाणपत्रांपैकी आतापर्यंत सुमारे 5,000 प्रमाणपत्रे संबंधित व्यक्तीकडून जमाही करण्यात आले आहेत, तर सुमारे 7,965 प्रमाणपत्रे परत घेणं बाकी आहे। ही सर्व प्रमाणपत्र 15 ऑगस्ट पर्यंत परत घेण्याची कारवाई पूर्ण करा असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत।